दूध हवा ना, दूध हवा ना तुला? पप्पा हॉस्पिटलला गेले नाही आहे, संध्याकाळी येणार. चल ना, तर जायचं नाही का वर? नाही खेळते, खाली खेळते थोडं. ये खेळ, दूध पाहिजे ना. चल ना तर मग, चल ना, खेळते, खेळ, चल फास्ट. फास्ट. आता वाजले संध्याकाळचे 6 आणि थोडंसं माझ्या लुकवर लक्ष देऊ नका, कारण आज दिवसभर डोकं दुखत आहे. काल ॲक्च्युली सायंकाळपासूनच डोकं दुखत आहे. एवढे कारभार वाढत आहेत ना, सो तिच्या मागे ओढून ओढून डोकं दुखतं माझं आजकाल. काल ॲक्च्युली रात्री तिने फोडली बरणी काचेची, सो तिच्या मागे ओरडण्याच्या नादात माझंच डोकं दुखायला लागलं. सो अजूनही आज दिवसभर कंटिन्यू डोकं दुखतोय. सो मॉर्निंगला टॅबलेट घेतली होती पॅरासिटामॉल, सो त्याच्यानंतर थोडंसं आता बरं वाटतं आहे. तरी पण पूर्णपणे बरं नाही झालेलं आहे अजून. जर मी तिच्या ओरडणं स्टार्ट केलं ना तर पुन्हा स्टार्ट होत माहीत नाही, एवढं खूपच प्रॉब्लेम होत आहे. मे बी ते असं ओरडण्यामुळे होत आहे की डोळ्यामुळे होत आहेत माहिती नाही, कारण डोळ्यांवर पण भरपूर ताण पडतो, कारण भरपूरसा वेळ मोबाईलमध्येच जातो. शूट करणे, त्याच्यानंतर एडिटिंग करणे. आधी मध्ये कसं व्हायचं, मॉर्निंगला एडिट करायची, त्यानंतर अपलोड केलं की दिवसभर वेळ मोकळा असायचा. पण आता असं झालेलं आहे का माझा ऑलमोस्ट पूर्ण दिवस एडिटिंगमध्ये, कारण रोज 3 व्हिडिओ अपलोड होतात. सो त्याच्यामुळे, आणि आता जस्ट घर आवरायचं, सगळीकडे पसारा झालेला आहे. दिवसभर काहीच नाही आवरलं, आणि मोबाईलपासून पण आज पूर्ण दिवसभर लांबच राहिले. मी लवकरच व्हिडिओ अपलोड केला इंस्टाग्राम पेजवर, तर त्याच्यानंतर मग बाकीचं जे वेळ आहे ते मोकळंच होतं. आणि बस जस्ट बाहेर बघितलं तर एवढं जास्त पाऊस जमलेला आहे, काळोख झालेला आहे या बाजूला. मे बी पाऊस येईल आणि गर्जनचा पण आवाज येतो आहे. तर आता चहा घेतला थोडंसं, म्हटलं बरं वाटेल. माहिती नाही, एवढ्यात ना माझा शेअर पण केलं होतं एकदा, चहा पिताय मी संध्याकाळला. नाहीतर मी कधीच संध्याकाळला चहा प्यायची नाही, कधीच नाही. म्हणजे मला चहा पिलं की ते कसंच तरीच व्हायचं, कारण हॅबिटच नाही आधीपासून. फक्त 1 टाईमच मी चहा घेते. एवढ्यात माहिती नाही, डोकंच एवढं दुखतो की मधामधात मस्त चहा प्यायची वेळ. तर मग असं वाटतं चहा पिल्यानंतर थोडंसं बरं तरी वाटेल. सो आता आवरून घेते सगळं. सगळे वाळलेले कपडे तसेच ठेवले होते मगाशी, आणि मी झोपली होती त्यामुळे. कारण इथे या बॉक्समध्ये जे कपडे असतात या बेडरूमच्या, ते काढू नाही शकत, ती इथं झोपलेली असते तर. आणि जे वाळू पण घालायचे ते आतमध्ये ठेवले होते, आता जस्ट ती उठल्यानंतर मग वाळू घातले. चला मग बघू आता संध्याकाळी काय बनवायचं. शॉर्टकटच काहीतरी बनवायची काही इच्छा नाही आहे जास्त काही बनवायची, कारण अजूनही पूर्णपणे फ्रेश वाटत नाही. आज मॉर्निंगला 7:30ला उठली, ते एकदम जसं उठली तसं चक्कर यायला लागलं, डोकं एकदम फिरायला लागलं, आणि मग पुन्हा झोपली. तर जवळपास 8 वाजे उठली तरी पण डोकं दुखत होतं. पण मग आवरलं कसं तरी लवकर. अन्वी गेली, त्यानंतर फ्रेश झाली, जेवण केलं तर थोडं बरं वाटायला लागलं. तिला घेऊन आली स्कूलमधून. तर चला मग आवरून घेते आता. अजयला फोन केला, त्याला वेळ आहे, पेशंट आहेत मे बी अजूनही. कधी कधी खूप जास्तच लांब म्हणजे वेळपर्यंत पेशंट असतात. डिपेंड ऑन, जर न्यू पेशंट असले तर मग ते वेळ लागतो त्यांना सगळ्या गोष्टी एक्सप्लेन वगैरे करेपर्यंत. त्याच्यामुळे रव्याचा उत्तपम बनवेन. बघू आता काय 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 करायचं आहे. तर कारण जर बनवायचं असेल तर मग तसं आधीच भिजू टाकावं लागेल. बारीक रवा असला तर अर्धा 1 तास जरी असलं तरी सफिशियंट असते. घालून घेते आताच भिज, जेणेकरून मग करता येईल पटकन. सो एक शॉर्टकटमध्ये आणि छान मधामधात खायला छान वाटतात ते. सो मी मधामधात असं बनवत असते. आणि अन्वीचं बघा इकडे छत्रीचं खेळणं सुरू आहे. त्या दिवशी 2 नवीन छत्री घेऊन आले, पण आताच्या छत्रीला अजिबातच मजबूत नसतात. सो अन्वी त्याच्यावर बसली होती, 1-2दा खेळायला घेतलं तर त्याच्यातले जे स्टिक असतात तेच वाकून गेलं. मग आता ही जी छत्री आहे सणांच्या क्लासेसमधून मिळालेली, ती दिली खेळायला, कारण ती ऑलरेडी तुटलेली आहे. म्हटलं खेळत बसते तर निदान. चला, गरमी पण झाली, आज गरमी पण होत आहे. मग नक्कीच पाऊस येईल, कारण ज्या वेळेला पण अशी गरमी होतं ना तर पाऊस येतोच.
फूड काढला थोड्या वेळा आधी, पाणी भरून मागितलं मला. ते जे 6 मंथ नाही, जवळपास 1 इयरची होती तेव्हा मी ते बोलवलं होतं. असं फिश वगैरे असतात आतमध्ये आणि मॅट आहे, ॲक्च्युली वॉटर मॅट असते आणि त्यात फिश वगैरे असतात जे अगदी लहान मुलं असतात. तर सो ते बघून एकदम अट्रॅक्ट ठेवलं होतं मी, कारण जास्त मोठ्या मुलांचं तो वेट नाही पकडत, फुटून जाण्याचे चान्सेस असतात. तर तिने पाणी भरून मागितलं ना. आता बघा उचलत पण नाही अन्वी, ते तुला ठेवून दे. करून ठेवून दिलं. मग अशी जवळपास 1 तासाच्या आधी भिजू घातला होता बारीक रवा. आणि हा इडली रवा, उपमा रवाचा थोडंसं जाड असतो, इडली रवाचा एकदम बारीक रवा घ्यायचा. आणि याच्यामध्ये काही नाही, जर तुम्हाला दही हवं असेल तर दही घालू शकता किंवा स्किप करू शकतो आपण. आणि मीठ घातलेलं आहे आणि कांदे आणि टोमॅटो मिक्स बारीक करून घातलेलं, चॉप करून चटणी तयार करून घेतली सोबत खायला. त्यामध्ये मॅक्झिमम टोमॅटो घ्यायचे, थोडंसं 2 पाकड्या लसणाचे घेतले, त्यानंतर सांबार घेतलं, कढीपत्ता आणि मिरची घेतली. मिरची तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता, जास्त जर तिखट हवी असेल तर मिरची जास्त घालायची. आणि मीठ मिक्स केलं. असं करून थोडंसं
एकदम पण पेस्ट नाही करायची, थोडंफार टोमॅटो दिसणार अशा पद्धतीने ठेवायचं, बारीक बारीक टोमॅटो होईपर्यंत. सो आहे बुधवार आणि आज मार्केट असतो. सो अजय गेलेला आहे. मी आजकाल नाहीच जात मार्केटला, तो जाऊन घेऊन येतो. कारण कसं आहे, मी गेली तर मग अन्वी पण लागते आणि मग आता तिला सगळं कळायला लागलं तर थोडंसं प्रॉब्लेम होऊन जातो. म्हणून तोपर्यंत माझी घरची पण किचनमधले पण ऑलमोस्ट कामं होऊन जातात. तर सगळं तयार करून ठेवलं. बस आता अजय बाजार घेऊन आलं, मार्केट घेऊन आलं की मग तयार करेन. आणि बस काही नाही. याची रेसिपी ऑलरेडी डिटेलमध्ये मी शेअर केलेली आहे. तरी पण पॉसिबल झालं तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये याचं शॉर्ट व्हिडिओ अपलोड करेन.